नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या आणि विश्वासाच्या व्यासपीठावर. तुम्ही जर मेष राशीचे असाल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या बदलांची आतुरतेने प्रतीक्षा असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेत घेऊन आला आहे. पुढचे काही मिनिटे तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतात, कारण 25 मे ते 31 मे 2026 हा आठवडा मेष राशीच्या जातकांसाठी केवळ एक काळ नसून आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा खास उपाय सांगणार आहे, जो तुमच्या मनातील सर्व चिंता दूर करून एक नवी ऊर्जा देईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्ष देऊन ऐका. त्याआधी जर तुम्हाला आपल्या ज्योतिषशास्त्रावर आणि स्वामींच्या आशीर्वादावर श्रद्धा असेल, तर आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंगळाचा प्रभाव असलेल्या तुमच्या राशीसाठी हा आठवडा ग्रहांच्या हालचालीत खूप मोठे परिवर्तन घेऊन येत आहे. 25 मे रोजी चंद्राची स्थिती आणि त्यानंतर होणारे ग्रहांचे भ्रमण हे सूचित करत आहे की तुमच्या आयुष्यातील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आता मार्गी लागण्याची वेळ आली आहे. सुरुवातीला आपण करिअर आणि आर्थिक स्थितीबद्दल बोलूया. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला जे काही आव्हानं वाटत होती ती आता धूळ खात पडलेल्या जुन्या कागदपत्रांसारखी निकालात निघतील. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, पण हे कौतुक तुमच्या डोक्यात जाऊ देऊ नका, कारण याच काळात तुमच्या कामाची पोचपावती म्हणून तुम्हाला एखादी नवी जबाबदारी मिळू शकते. हे तुमच्या प्रगतीचे लक्षण आहे, त्यामुळे घाबरून न जाता आत्मविश्वासाने पुढे जा. आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर हा आठवडा म्हणजे एक प्रकारची सुवर्ण संधी आहे. तुमच्या कुंडलीतील धनाचे स्थान बळकट होत आहे. जर तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ उत्तम आहे, पण लक्षात ठेवा, कोणालाही विचारल्याशिवाय मोठी रक्कम उधार देऊ नका. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, जी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद घेऊन येईल. मेष राशी, आजचे भविष्य हे सांगते की तुमच्या कष्टाला नशिबाची जोड मिळणार आहे. व्यवसायात असलेल्या लोकांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी करताना कागदपत्रे नीट तपासा आणि त्यानंतरच पुढे पाऊल टाका. आता वळूया तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याकडे. कुटुंब हेच तुमचे खरे बळ आहे आणि या आठवड्यात घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला थोडा पुढाकार घ्यावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवणे हे या आठवड्याचे सर्वात मोठे सूत्र आहे. कधीकधी आपल्या प्रिय व्यक्तींच्या छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला त्रास होतो, पण त्याकडे दुर्लक्ष करून प्रेमाने संवाद साधला तर अनेक प्रश्न सुटू शकतात. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते, ज्याने घरातील वातावरण प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. एखादा जुना गैरसमज असेल तर तो या आठवड्यात पूर्णपणे दूर होईल. प्रवासाचे योगही जुळून येत आहेत. कदाचित तुम्ही कुटुंबासोबत छोट्या सहलीला जाण्याचा बेत आखाल. तुम्हाला आत्तापर्यंतची ही माहिती कशी वाटली? जर तुम्हाला हे विश्लेषण तुमच्या आयुष्याशी जुळणारं वाटत असेल तर कृपया लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आम्हाला खूप ऊर्जा देतं आणि अशाच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देतं. आरोग्याच्या दृष्टीने जर आपण पाहिले तर मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बाहेरचे तेलकट खाणे टाळा आणि जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या. कामाच्या व्यापापायी तुम्ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता, हे आता थांबायला हवे. सकाळी लवकर उठून थोडा वेळ ध्यान किंवा प्राणायाम केल्याने तुमची एकाग्रता वाढेल. हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर मानसिक शांतीसाठीही आवश्यक आहे. मनात विचारांची गर्दी असेल तर ती कमी करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. आता एक अशी गोष्ट जी तुम्हाला या आठवड्यात खूप प्रगती करून देऊ शकते. तुमच्या आयुष्यात एक असा संकेत मिळणार आहे जो तुमच्या करिअरला एक नवी दिशा देईल. हा संकेत ओळखा आणि त्यावर कृती करा. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण नशीब कधी आणि कोणत्या रूपात दारे ठोठावेल हे सांगता येत नाही.
तुमच्या राशीच्या लोकांना या काळात नवीन लोकांशी ओळख होईल. ही ओळख तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सर्वांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुमची बुद्धी आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज यांना नेहमी महत्त्व द्या. आता आपण मिड पॉइंटवर आलो आहोत. पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला एक असा गुपित उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करेल. पण त्याआधी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा, कारण आपण इथे केवळ राशी भविष्य सांगत नाही, तर तुमच्या आयुष्यातील समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात एक विशेष संदेश आहे. तुमच्या आयुष्यात जे काही चालले आहे ते एका मोठ्या बदलाची नांदी आहे. जर तुम्हाला काही गोष्टी सोडून द्याव्या लागल्या तर त्या सोडून देण्यातच तुमचे हित आहे. जुने सोडून नवीन स्वीकारण्याची हीच खरी वेळ आहे. बऱ्याचदा आपण भूतकाळातील कडू आठवणींना धरून ठेवतो, ज्यामुळे भविष्यात होणारी प्रगती आपल्याला दिसत नाही. या आठवड्यात स्वतःला मोकळे करा आणि सकारात्मकतेने जगा. आता वेळ आहे एक अत्यंत प्रभावी उपायाची, जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. हा उपाय अगदी साधा आहे पण अत्यंत प्रभावी आहे. दर मंगळवारी सकाळी उठल्यावर स्वच्छ अंघोळ करून हनुमान मंदिरात जा आणि हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा. सोबतच ओम हं हनुमंते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. हे केल्याने तुमच्या मनातील सर्व भीती नाहीशी होईल आणि तुम्हाला कार्यात यश मिळेल. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीच देवापुढे लाल रंगाचे फूल अर्पण करून हा जप करा. मेष राशीची ऊर्जा ही मंगळाची ऊर्जा आहे आणि हनुमानजींची भक्ती केल्याने मंगळाचे दोष शांत होतात आणि तुमचे मनोबल वाढते. हा उपाय तुम्ही या आठवड्यात नक्की करून बघा आणि त्याचा परिणाम तुम्हाला काही दिवसातच जाणवेल. आयुष्यात चढउतार तर येतच असतात, पण ते पेलण्याची ताकद तुमच्यात आहे. मेष राशीचे लोक जन्मतःच धडाडीचे असतात आणि कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यात तुम्ही तरबेज आहात. या आठवड्यात तुमच्यावर कामाचा ताण असेल, पण तुम्ही ते समर्थपणे हाताळाल. आठवड्याच्या शेवटच्या 2 दिवसात तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल, जी तुमच्या संपूर्ण कुटुंबात उत्साह भरून टाकेल. मेष राशी आजचे भविष्य हेच सांगते की हे नशिबाचे चक्र तुमच्या बाजूने फिरत आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण ज्ञानाचा प्रसार करणे हे एक पुण्य आहे. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अनुभव आले असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कॉमेंट वाचतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. मेष राशीचे हे राशी भविष्य तुम्हाला कसे वाटले हे नक्की कळवा. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर श्रद्धा ठेवा. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. या आठवड्याचा सदुपयोग करा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या आठवड्यात तुम्हाला यश, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि सकारात्मक रहा.